ज्यावेळी त्याची शुभारंभ झाला त्यावेळी तुम्ही सूचना केलेल्या होत्या की याचा एक टाइम कार्यक्रम काय कधीपर्यंत हे सगळं आज ही बैठक आपण झाली एकूण शाळेत शिक्षक असलेल्या वयोगट 9 ते 18, 17 याच्या प्राथमिक शाळेच्या आणि माध्यमिक शाळेच्या ज्या मुली आहेत त्यांची संख्या 2 लाखाच्या वर आहे जिल्ह्यात. त्यांना आपण CSR फंडातून 200 व्यक्ती करून आणि वैद्यकीय शिक्षण, सार्वजनिक आरोग्य इतर सगळ्या अधिकाऱ्यांची मदत करून आपण सुरक्षित आहे. या लसीला WHO, ICMR आणि अनेकांनी संशोधन करून ही लस विकसित केली आहे. ते ज्यावेळा केंद्राचं बजेट मांडलं गेलं त्यावेळेसुद्धा निर्मला सीतारामजींनी सुद्धा याचा उल्लेख केला होता. आणि परवासुद्धा आपल्या ज्या महिला बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी राज्यामध्ये लस रचण्यासाठी आपण महत्त्वपूर्ण कार्यक्रम भारतामध्ये केला आमच्या कागद तालुक्यातील त्यामुळे रामनवमीपर्यंत आमचा कागद तालुका पूर्ण आणि कोल्हापूर जिल्ह्यात सुद्धा मेपर्यंत शाळा सुट्टी होईपर्यंत संपूर्णाचा आपण शाळा स्तरावर जरी लस घेण्यात येणार असेल त्या सुरू होण्याच्या आधी करावं लागेल. त्या सुरू होण्यापूर्वी आणि ज्या शाळा बाह्य मुली आहेत त्यांनाही 20,000 आकडा आहे आणि त्यांनाही आकडा काही विधानसभेमध्ये खरं तर प्रश्न विचारण्यासाठी नेत्यांकडून एजंटकडून जे आहे ते नेत्यांच्या एजंटकडून पैशाचा व्यवहार करण्यासाठी पैसे दिले व्यवहार होतोय असं परिणय फुकेंनी खळबळजनक आहे तो आरोप केलेला आहे. कोणाकडून नेत्यांच्या प्रश्न पैसे दिले जातात एजंटाची साखळी कार्यरत आहे असा आरोप परिणय फुकेंनी केलेला आहे. ठीक आहे. परिणय फुके हे भारतीय जनता पार्टी सत्तावन्न पक्षाचे आमदार आहे. त्यांनी काही पुराव्यानिश्चित केला असेल त्यामुळे मुख्यमंत्री योग्य ती चौकशी करतील. विधान परिषदेतील विधानसभेचे अध्यक्ष सभापती यांनी चौकशी करतील. नाराजी आहे त्या ठिकाणी 10,000 कोटींचे कामाला देखील त्या ठिकाणी पात्री अर्थसंकल्पामध्ये लावण्यात आलेली असं त्या ठिकाणी आमदारांनी म्हटलेलं आहे. यातून सगळ्या विकास कामांना खीळ बसणार आहे. एकूण GDPच्या 3% आपल्याला अर्थसंकल्पामध्ये आपल्याला जो अर्थसंकल्पाचा जो भार आहे तो ठेवायचा. आता त्यामध्ये सगळ्या डिपार्टमेंटची माझ्यासुद्धा डिपार्टमेंट 20% कपात ही झालेली आहे. यावर्षीचं बजेट सादर करणं आणि जाहीर करणं ही अर्थमंत्र्यांच्या दृष्टीने अतिशय तारेवरची कसरत होती. अतिशय कौशल्यानं मुख्यमंत्री यांनी ही पार केली असं माझं मत आहे. वाढते कुठलाही नवीन दर सामान्य माणसावर न लावता असलेल्या साधन सामुग्रीमध्ये त्यांनी हे बजेट सादर केलेलं आहे आणि मला वाटतं कुठलीही योजना बंद केलेली नाही. याच बजेटमध्ये अनेक साखर कारखान्यांना देखील एक अनुदान दिलेलं आहे. मात्र कोल्हापूरच्या विकासासाठी अगदी अत्यल्प निधी आहे तो दिला गेल्याचं पाहायला मिळतंय. कसं पाहता याकडे साखर कारखान्याने NCLT जो कर केला आहे त्याला फक्त कमी शासनाने दिलं. आता कोल्हापूर जिल्ह्याला जे आश्वासन दिलेले आहे ते निश्चितपणे आम्ही पूर्ण करायचं राहणार आहे. सध्या राज्याच्या विरोधी पक्षांची भूमिका पार पाडतात असे चित्र निर्माण झाले. काल देखील त्यांनी कर्जमाफीच्या विषयावरून सरकारला जाहीर दिला. याच्या आधी देखील त्यांनी सरकारच्या विरोधात वक्तव्य केले किंवा खडेबोल सुनावण्याचा प्रयत्न केला आहे. कसं बघता एकूणच सुधीर मुनगंटीवार यांच्या सगळ्या त्याने भारतामध्ये सांगितलं मी लोकांची भावना मांडत असताना मी नाराज आहे असं तुम्ही कुठला त्याच्यामध्ये हिंदी शेअरसुद्धा म्हटलेला आहे आणि त्याबद्दल त्याच्याबद्दल ते एक अतिशय अनुभवी अतिशय सिनियर असे नेते आहेत. ते नाराज नाहीत आपल्या भावना ते मांडतात. छत्रपती महामार्गाच्या संदर्भात तुम्ही मुख्यमंत्री भाषण तरी ऐका काय म्हणाले. मी आणि मुश्रीफ साहेब विमानतळावर पोचलो त्यावेळेला हजारो शेतकरी तिथं आम्हाला निवेदन घेऊन आलेले होते असं त्याचं भाषण आहे. माझा शेतकऱ्यांच्या बरोबर मी आहे. आता शेतकरीच बदलणार असतील तर माझा नाही राजा आहे. धनंजय मुंडे यांचे जे मंत्री पद काढून घेतलं गेलं त्यानंतर त्यांच्याकडची जी कृती होती ती अजितदादा आपल्याकडेच होणार आहेत अशा पद्धतीने चर्चा अंतर्गत वाद राष्ट्रवादीला टाळण्यासाठी त्यांनी आपल्याकडे सगळे खाती ठेवले अशी ज्यावेळा परिस्थिती येते त्यावेळेला जो मुख्य नेता असतो पक्षाचा म्हणजे तो आपल्याकडे
तरी सुद्धा पाच सहा खाती होती, एकदा सिद्धीला 5-6 खाती होती, आता दादाला 3 आहे. आता हे रिकाम्याचं खर्च पुरावे देणार. पुन्हा आता समजा ते जर निर्दोष झाले म्हणजे काय नाही झालं पुन्हा त्याला खर्च द्यावं लागेल, त्याला म्हणजे मला घ्यावं लागेल. भुजबळ साहेबांची नाराजी दूर झाली आहे की नाही अजून? कारण काल काही बैठक अजितदादांनी घेतलेली आहे. त्या बैठकीला भुजबळ साहेब ते जगन्नाथपुरीला गेलेले आहे तेव्हा तारखेपासून खडकपूर्णा जलाशयातून पाणी मिळत नाही शेतकऱ्यांना, याच्यासाठी एका शेतकऱ्यांना शासनाचा निषेध करत आत्महत्या केलेली आहे. माहिती घेतली. साहेब, दुग्ध विकास विभागाला 5 कोटींचा फक्त अर्थसंकल्पात तरतूद केलेली आहे. दुग्ध विकास विभागाला यंदा तरी गाईच्या दुधाला अनुदान मिळणार काय? या गाईचं दुधाचं ज्या वेळेला दूध उत्पादकांना फार मोठा धक्का बसायला लागतो त्यावेळेला अनुदान दिलं जातं. बजेटमध्ये त्याची काही तरतूद करावी लागत नाही, त्याच्या वेळेला पुरवणी मागणी केली जाते. आता सुद्धा लाडक्या बहिणींना आम्ही पैसे दिले ते कुठे बजेटमध्ये जाहीर झाले होते, नंतरच पुरवणी करून आपण दिले. साहेब, शक्तीपीठ महामार्गावरनं आज संजय राऊतांनी गंभीर आरोप केलेला आहे. या महायुतीच्या नेत्यांनी कॉन्ट्रॅक्टर लॉबी करून निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणावर पैसे घेतलेले आहेत आणि त्यासाठी हा सगळा शक्तीपीठाचा अट्टाहास झालेला आहे. हे लक्षात घ्या की निवडणुकीपूर्वी काय घेतलेलं आहे काय नाही त्याची माहिती संजय राऊत आपल्याला परंतु समृद्धी महामार्गामुळे राज्याचा किती मोठा विकास झालेला आहे त्याची अनेक वेळेला माहिती मंत्र्याला म्हणजे आम्हाला विधानसभेमध्ये यापूर्वी दिली गेली. आता शक्तीपीठ मार्गाला लोकसभेमध्ये ज्या ज्या ठिकाणी उमेदवार होते तिथे मतं कमी पडलेली होती, विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मला 2-3 ठिकाणी आढळण्यात आलं होतं. म्हणून मी प्रयत्न करून आम्ही कोल्हापूर जिल्ह्याच्या सगळ्याच नेते मंडळींनी आपण कोल्हापूरची भूमी संपादनाची प्रक्रिया रद्द केली. त्यानंतर अचानकपणाने काही शेतकरी समर्थनासाठी पुढे येतात. आता लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार आहे, आपण जमीन द्यायचं का नाही म्हणून मी एकदा म्हणालो होतो की आता शेतकऱ्यांनी ठरवायचं काय करायचं. आता पाचपट रक्कम दिल्यानंतर आणि जर शेतकरी तयार होणार असतो तर मग आम्ही लढ्यामध्ये पुढाकार घेऊन आम्ही जे केलेलं आहे याबद्दल आम्ही त्याला किंवा असं काय केलं. आता समृद्धीच्या मार्गाला तर त्याचा विरोध होता, नंतर पाचपट रक्कम हे केल्यावर समृद्धीला लगेच शेतकऱ्यांची घेऊन रिकामी घेतो. माझं मते शेतकरी यार ठेवलं पाहिजे, जमीन घ्यायची त्याचा विरोध आहे, आम्ही शेतकऱ्यांचे बरोबर. शेणापासून विमान बांधण्याचं पाणी म्हणजे आमचं सगळं नवीनच आता आम्ही बांधतो. आता बाकीची जी दोन्ही इमारती माहिती घेतली. सर, काल शक्तीपीठच्या संदर्भात जो काही मोर्चा मुंबईमध्ये झाला त्या मोर्चामध्ये जयंत पाटलांनी एक वक्तव्य केलं, माझ्यावर विश्वास ठेवू नका, माझी काही गॅरंटी या सगळ्यामध्ये घेऊ नका. काय याचा अर्थ घ्यायचा? सहकार्य राहील ते जयंत पाटलांना विचारलं पाहिजे. एक मात्र गोष्ट ठळकपणानं माझ्या लक्षात आलेली आहे, तुमच्याही लक्षात आली असतं. विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालानंतर महायुतीला प्रचंड यश लाभल्यानंतर जयंत पाटील साहेबांना नाराज आहे ते नक्की. मला एकदा ते नागपूरला बोलून देत नागपूर माझं मन केशर लागत असं ते म्हणाले होते. पुण्यामुळे हे मत लागत नाही काय बोलले होते पक्षातले. मला काय वाटतं 5 वर्ष मी सगळं टिकवलं, पक्ष टिकवलं सत्तेत नसताना ही फार अवघड गोष्ट आहे. कारण त्यांना त्याची कल्पना आली जाण आली असं लागत मन परिवर्तन होणार का? आता ते त्यांना विचारलं बरं ना. महाराष्ट्र प्रदूषण मंडळानं गोदावरीचं पाणी नाशिकमधलं पिण्यायोग्य आहे असा एक शेरा त्या ठिकाणी दिलेला आहे. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून तिथल्या प्रदूषणाचा मुद्दा आहे. मात्र अशा पद्धतीचा शेरा दिल्यानंतर खरं तर अनेकांनी संताप व्यक्त केलेला आहे. तिकडे दूषित पाणी दिसते तरी देखील अशा पद्धतीची शेरी महामंडळाकडून येते. खरं तर याची माहिती मी काही घेतली फक्त माझ्या संबंधित विषय जर विचारलं तर बरोबर. राज्यभरामध्ये पाण्याच्या दुकानाला मल्हार नाव देऊन सर्टिफिकेशन अनेक ग्रामस्थांनी त्याला विरोध केला आहे. मल्हार सर्टिफिकेशनबाबत काय नेमकं आणि त्याला जोडूनच साहेब की नितीश राणे म्हटले की छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात मुस्लिम मावळे नव्हते तसं बघा. याबद्दल अजितदादांनी सुद्धा काल वक्तव्याचा समाजा घेतलेला आहे. मी एकदा नितीश राणेंना भेटून त्यामध्ये सगळी कल्पना देणार. साहेब, त्यांच्याशी मी चर्चा करणार. राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती नाही,
तडसरे साहेबांचं पुस्तकच आहे त्याबद्दलचं पुस्तक आहे. काल अजितदादांनी ते केलेलं आहे. नितीश राणे माझे चांगले मित्र आहेत. मी त्यांच्याशी चर्चा केली. मल्हार सर्टिफिकेशनबद्दल काय नेमकं त्याबद्दल त्यांनी जे म्हणले ते मल्हारवाल्यांनी विरोध केला ना त्याला. त्या सगळ्या विषयावर मी एकदा नितीश राणे यांची चर्चा केली. साहेब, राज्यभरामध्ये बनावट पनीर आहे ते मोठ्या प्रमाणावरती वापरलं जातं. तर विधानसभेमध्ये सुद्धा काही आमदार आहेत ते घेऊन आले होते. कसं पाहता याकडे आणि काय कारवाई झाली असं वाटतं? नाही, हे खरं आहे. आणि जे पनीर आहे ते फार बनावट केलं जाते. ते बनवलं जाते, विकलं जाते आणि लोक खातात. त्यासाठी आमचं जे फूड अँड ड्रग खातं आहे त्यांनी सतर्कता बाळगण्याची गरज आहे आणि अशा गोष्टींना पायबंद घालायची गरज आहे. साहेब, कागदच्या शाहू हॉलच्या जागेसंदर्भात आता काय पुढे निर्णय घेणार आहात किंवा काय झालं? काय नेमकं चालू आहे? शाहू हॉल 100-150 वर्षापूर्वी नगरपालिकेच्या ताब्यात अनेक कार्यक्रम झालेले आहेत. मला वाटते एकलव्य राजे असताना सुद्धा कार्यक्रम झाले. आता त्यांच्या पूर्वजांनी ती जागा दिली होती आणि आता जागा आपल्याला द्या असं म्हणणं कितपत उचित आहे. तर मी त्यांना विनंती केली होती माझ्या विकास यात सामील व्हा आणि फक्त आपली इस्टेट सांभाळणं हे आपलं काम आहे. म्हणजे जनतेचं हित हे आपण काम करू. जर समाजकारणामध्ये आपण राजकारणात लक्ष घातलं असेल तर समाजाचं हितही बघण्याची आवश्यकता आहे. कालच सीपीआरमध्ये एका डॉक्टरला मारहाण झाल्याचा प्रकार घडलेला आहे. कालच सीपीआरमध्ये अपघात विभागामध्ये एका डॉक्टरला मारहाण झाल्याचा प्रकार घडला आहे. अनेक वेळा असे प्रकार देखील घडत आहेत. कसं पाहता आणि काय कारवाई झाली पाहिजे? नाही, यामध्ये आम्ही चांगले सिक्युरिटी गार्ड दिलेले आहेत. लगेच पोलीस स्टेशन चौकी देत आहे आणि लगेच माहिती घेऊन त्याची कारवाई योग्य ती कारवाई केली जाईल आणि डॉक्टरना सोल्युशन दिलं जाईल. पोलीस दल आहे मात्र त्यांनी मुद्दा त्यांना पुढे केलेला आहे. त्याचे नियम केलेले आहेत. यावरतीच आदित्य ठाकरेंनी एक पोस्ट करून सरकारचं डोकं ठिकाणावर एका म्हटलं. कारण अनेक सणांवेळी ती बंधनं नसतात मात्र आता ही हिंदूंच्या सणावरती केली आहे. त्यांची काही मला माहिती नाही. स्पीकरबद्दल परवानगी काढणं हे पोलिसांची परवानगी असल्याचं करता येते. किती डिसिबल आहे ती सुद्धा सुप्रीम कोर्टानं निर्देश दिलेले आहे. त्याप्रमाणे लावण्यात येतं. तर माहिती सरकार आल्यानंतर कर्जमाफीने 21 लोक लाडक्या बहिणा देणार तर म्हटलं होतं जाहीरनाम्यात. आता अजून 21 रुपये मिळाले. अनेक वेळा आम्ही सांगितलेलं आहे आम्ही लाडक्या बहिणींची फसवणूक करणार नाही आणि जाहीरनामा हा 5 वर्षासाठी आहे. आम्ही योग्य वेळेला 21 रुपये करणार आहोत आणि योग्य वेळेला कर्जमाफी करणार साहेब, याची चिंता कुणी करण्याची गरज नाही. आम्ही ती योग्य वेळेला करणार आहोत. साहेब, शेवटचा प्रश्न. शाहू हॉलच्या जागेबाबत अजून समर्थन मागे आग्रही दिसत आहेत. तो गट नंबर जो आहे तो फक्त आमच्या नावावर आणि ज्या कारणासाठी ती जागा दिलेली होती त्या कारणासाठी आता त्याचा वापर होत नाही असं त्यांचं म्हणणं आहे. मग काय नेमकं शाहूचा वापर पोलीस स्टेशन नाही तिथं, जिल्हा परिषद दवाखाना नाही तिथं. 100-150 वर्षापूर्वी ठीक झालं. छत्रपती शाहू महाराजांनी दिलेल्या जमिनी काढून घेतल्या. त्या धनगरांना दिलेल्या आहे, दलितांना दिलेल्या आहे. तो शाहू महाराज कुठं हे कुठं त्याच्यावर काय न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे? आता न्यायालय त्याची मागणी केलेली आहे ती कोर्टात केलेली आहे. नगरपालिका कोर्टात केलेली आहे, जनता कोर्टात केलेली आहे. कागदच्या विकासासाठी ती जागेची गरज आहे. फार म्हणजे पार्किंगसाठी जागा नाही आम्हाला. अनेक गोष्टी आपण करता येणार नाही. म्हणजे पूर्वी अनेक कायदे असे झाले ते अनेक निकाल झाले. 100 वर्ष त्याचा कब्जा आहे. ते कधीच म्हणजे असं ताबा घेतला. ठीक आहे, आपण न्यायालय लढावी. त्यांना अनेक वेळा विनंती करून सुद्धा ते ऐकतच नसते. जनताच रस्त्यावर उतरली सांगेल. पहिल्यांदा सिग्नरली त्यानंतर आता हे काय त्यांची मानसिकता झालेली असं वाटते? पण सांगितलं ना सदाशिव म्हणजे आमचे नेते सदाशिव खासदार ते म्हणायचे त्यांना सत्ता करायची पाहिजे आहे. त्यांना स्वतःची इस्टेट वाचवण्यासाठी सत्ता समाजाच्या हितासाठी नको असं मंडीचं म्हणायचं. ते मला तत्वजून खरं आज वाटायला लागलं. थँक्यू.